पहिला म्हणत होतो आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम केले अतिशय लहान पोरांना आणि कॉर्पोरेशनला जाळा दिलेलं आहे आणि 7 पोऱ्या वापरामध्ये पडून राहिलेलं आहे. त्यासाठी साहित्य विनंती पडव झडप वगैरे सगळं दिलेलं आहे. म्हणजे काय मुलं वेळेसाठी आज शिकणार आहे हे आपल्या शासनातर्फे कॉर्पोरेशनतर्फे तुम्ही प्रयत्न करून संस्था मिळून दिलं चांगलं होईल. तरी पण इथं कोल्ड्यात शाळा वगैरे आहे साहित्य त्यांना पण उपयोग होण्यासाठी त्यासाठी तुम्ही शक्यतो लवकर करून दिलं तर आमचं बरं होईल. त्यातून आमच्या संस्थेत प्रयत्न केल्यानंतर क्रीडा साहित्य, व्यायाम साहित्य, बुद्धिबळ, कॅरम, बास्केटबॉल सगळे दिलं म्हणून मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. त्यासाठी तुमच्या कार्यक्रमामध्ये 50 वर्ष खेड्यामध्ये प्रयत्न करून तुम्ही दिलेलं आहे. त्यासाठी आपलं तुमचं जे कार्यक्रम आहे ना ते ट्रान्सफर मार्फत करून द्या. आणि 3 लाखचा निधी आपल्याला दिलेला आहे. मी त्यांच्यासोबत गेलो तो त्यांच्यासोबत त्या मंडळाचे अध्यक्ष दीपाना गडेजी, दीपाना चिंगराज, रामलो पोटू, जनार्दन इंदापुरी, नावना ताकड, राजीव मिठापल्ली, श्रीनिवास गोष्टी, श्रीनिवास गणेजी, दुसरे आमचे मित्र डॉक्टर बाबा बोले या ठिकाणी आले नाही. तर सर्व एनटी रामाराव या मानणारा वर्ग मी खरोखर मी ताईंचा आभारी आहे. ताईंनी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये तेलुगू भवनसाठी जवळजवळ 95 लाखचा निधी त्यांनी दिलेला आहे. काय नाही प्रयत्न अर्ज करण्याचे होत आहे पण ते झाल्यानंतर जितके आपले तेलुगू भाषिक असतील ते त्यांचं खूप मोठं आपल्याला सांस्कृतिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा राहणार आहे. या ठिकाणी एक शाळा आहे त्या शाळा या संस्थेला दिलेली आहे परंतु त्याचे नियमानुसार व्हावं म्हणून त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला परवा त्या संस्थेचे पदाधिकारी मला नेहमी सांगतात. मी म्हणलो तुमचा तो परस्पर विषय तुम्ही ताईंच्या कानावर घाला. ताई पुढेच तुमच्या याला देतील. त्या ठिकाणी जे 3 लाखचा त्यांनी ताईंचा निधी दिलेला आहे. तर या ठिकाणी इतर शाळा आजूबाजूला ही इतर तेलुगू शाळा आहे. इकडं आपले विनायक पंडित साहेबांची शाळा आहे. तिथल्या पोरांना खेळण्यासाठी पण त्याचा जरूर ताईच्या वतीने उपयोग होईल. मी एक तेलुगू भाषिक म्हणून ताईंचा मी आभारी आहे व त्यांनी बरेच त्यांच्या मागणीला मान्य देऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे. काही यांची गरज एक आहे त्यांनी सांगितलंय त्यांचे जे वाचनालय आहे त्यांना 100 खुर्च्या, त्यांना संगणक व जे आहे त्यांना ते ऍक्च्युअली पाहिजे होतं परंतु त्यांनी काय सांगितलं तो पुरता तुम्ही जर त्यांना त्या ह्यासाठी पण थोडं निधी दिला तर खूप मोठे त्यांना कारण का त्यांचे वाचनालय चांगलं चालते त्या ठिकाणी. तर मी नेहमी त्या कार्यक्रमाला असतो एक तेलुगू भाषिक म्हणून. तर मी पुन्हा एकदा ताईंचा आभार मानून माझे मला संपवतो. जय जवाहर. ప్రజలే దేవుళ్ళు అన్న ఆ ఎన్టీఆర్ మాట ఎన్టీఆర్ బాట ఈ రోజు మన సోలాపురంలో మనం జరుపుకుంటున్నాం. ఆ విధంగానే మనం ప్రయత్నం జరుపుకుంటూ ఈ రోజు ఒక తెలుగు భాషకు అభివృద్ధి చెందడానికి మనం ప్రయత్నం చేస్తున్నాం.
मराठीतच बोलतो. आमचे चाहत्यांचे आराध्य दैवत नंदमुरी तारक रामाराव यांच्या जन्मशताब्दी सोहळा मागील वर्षी संपन्न झालेला आहे मॅडम. त्यानिमित्त सोलापुरात तेलुगू भाषा अभिवृद्धी होण्यासाठी आम्ही सर्वजण झटत आहोत. त्यानिमित्त आम्ही इथली एक शाळा जी गेल्या 10-12 वर्षापासून बंद होती किंवा बंद असण्याच्या मागत होती, ती नावारूपाने चालू होती मॅडम. पण नावारूपाने चालू होती पण इथं विद्यार्थी वगैरे जास्त नव्हते आणि तेलुगू भाषिक असल्यामुळे जास्त लोकांचा इथं आम्हाला प्रोत्साहन सुद्धा मिळत नव्हतं तेलुगू भाषा म्हणून. आज ते आम्ही दत्तक घेऊन ते नावारूपाला आणून त्याचं प्रगती करण्याचं ध्येय आम्ही एन टी रामाराव यांच्या समोर घेतलेलं आहे मॅडम. आणि त्याचं प्रथमच पाऊल शुभसंकेत म्हणजे आपलं निधी आम्हाला मिळाले, आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळालं आहे. त्याचं आपल्याकडे निवेदन ठेवल्याबरोबर आपण मुलांना किट साहित्य वगैरे देऊन आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे मॅडम. आमचं सर्व एनटीआर ग्रुपच्या वतीनं म्हणणं एवढंच आहे, आणि ती जागा आमच्या तेलुगू देशमच्या नावावरनं रजिस्टर करून घेतलेली आहे. त्याने आमच्या संस्थेच्या नावावर ती जागा रजिस्टर केलेली आहे मॅडम. यापुढे जे सुद्धा शासकीय नियमात बसणार आहे, जे शासकीय नियमाने होणार आहे, तरी आपण सहकार्य करून ती शाळा आम्हाला दत्तक देण्याची, आमच्या संस्थेच्या नावावर करून देण्याची विनंती आम्ही या व्यासपीठावर करीत आहोत मॅडम. आणि यापुढे सुद्धा तेलुगू भाषा अभिवृद्धी होण्यासाठी वेळोवेळी आपली नितांत गरज भासणार आहे मॅडम. आपण आम्हाला सहकार्य वेळोवेळी उन्नत सहकार्य करून तेलुगू भाषा अभिवृद्धी करण्यास सहकार्य करा. सर्व सामाजिक ग्रुप आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो मॅडम. आणि आपल्या विनंतीस आपण एका हातेवर आम्हाला तेलुगू भवन उभारण्यास मदत केलेली आहे मॅडम. आणि यापुढे सुद्धा आपले सहकार्य असेच लागेल अशी मी मनपूर्वक आपल्याला आशा व्यक्त करतो. आणि इथं आपण या ठिकाणी तेलुगू अभिवृद्धी या ठिकाणी शाळा म्हणून या लोकांनी 12-13 वर्षापासून या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. या ठिकाणी ताईने कालच त्या लोकांनी 2 ताईला सांगितले, ताई असंच आम्हाला या ठिकाणी गरीब लोक राहतात, त्या गरीब लोकांना साहित्य पाहिजे म्हणजे ताबडतोब न पाठीमागे न बघता पुढे न बघता ताबडतोब तुम्ही या गरीब या अंतराळ भागामध्ये ताबडतोब धावून गरीब लोकांना साहित्य खेळण्यासाठी काय किट कॅरम बोर्ड काय टम्स हे सगळं दिलेलं आहे. मी ताईचा परिचयासाठी मी आभार व्यक्त करतो. असं आमदार पटकन विचारामध्ये दिल्या म्हणजे काही धन्यवाद त्यांचे. आणि आम्ही एन टी रामारावचे कसं नातं म्हणजे रामाराव म्हणजे तर एक गरिबांमध्ये आलेला रामाराव एन टी रामाराव जगात 350 पिक्चर काढून दाखवले, देवाचे पिक्चर मध्ये कुठला त्यांच्यासाठी अभिनय ताई त्यांच्यासाठी अभिनय या भारत देशामध्ये फोन केलेले 350 पिक्चर करून दाखवले. तसंच गरिबांसाठी काहीतरी करायचं म्हणून त्या भागात 84 मध्ये तिने आंध्रमध्ये मोठ्या प्रमाणे मुख्यमंत्री झाले. ते झालं सगळ्याला गरीब लोकांना जे पाहिजे ते साहित्य केलेले. तसंच तुम्ही या भागात आमदार म्हणून या नागरिकांनी तुमची शाळा आल्याला तुम्हाला दिल्यामुळे आम्हाला मी किती धन्यवाद वाटायला. आमदार पंत ताई घेऊन आले, साहित्य घेऊन आले. तुम्ही असं काही आलं नाही मी देतो करतो असं काय म्हणलं ताई. तुम्ही त्या आपल्या टिप्पण्या करणारी साहेब मला येऊन आलेले ताईने मागितलं दिलं, भगवंताने मागितलं देत नाही, तुम्ही नाही मागितलं दिलं आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही रामाराचे सांगितलं मागे पुढे न बघता या ठिकाणी गेला ते आम्ही तुम्हाला जन्म धन्यवाद आहे. उपांत शिंदे असं तुम्ही या लोकांना सहकार्य करत आहात. या ठिकाणी त्याला शाळेला तोड द्या, मग त्या ठिकाणी दार नाही, संडास आहे, बाथरूम आहे. तुम्ही सांगितलं ते काम होत नाही, सगळं तुमचे बरेच काम झालेलं आहे. फक्त तुम्ही जरा एकदा पाणी करून त्या मुलांसाठी तुम्ही थोडं सहकार्य करून दिला. तुमच्या हातात येते, तुम्ही बाहेरच्या हातात काय नाही. तुम्ही नुसतं सांगितलं तुम्ही शेतकरी ठेवणार की ते सगळे जगाचे दुरुस्त होऊ शकतात. सगळे लोक तुमच्या बरोबर एन टी रामारावचे फॅन्स असोसिएशन सगळे लोक तुमचे सहकार्य करायला तयार आहे. तेलुगू अभिवृद्धी भवनचं बी तुम्ही दिल्या 95 लाख रुपये काय ते बी आमच्या लई मोठं त्याच्या शिवाचं वाट आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही एवढं मोठं शिवाचं वाटा वाटतं म्हणजे तुमच्या पुढे आमचं ऋणी आहे एन टी रामारावचं आणि आपलं पर्यंत ताई शिंदेची आहे म्हणून ते ऋणी आहे म्हणून आम्हाला एवढं साहित्य मिळालं. नाही तर तिने कोणापाशी जाऊन तेलापाशी जाऊन आपल्याला पद्धतीने काम करायचं, आपल्याला काम करून कार्यक्रम करायचं म्हणजे त्यांच्या हाताने मिळत नाही. सकाळी कामाला गेल्याशिवाय आपल्याला पगार मिळत नाही. त्यांना त्या पगार म्हणून ते माध्यमातून काय 100-200 म्हणून असं म्हणणं काय ते साहित्य करता कार्यक्रम करायचा, गरीबांना काय तर कळ वाटप तेल वाटप करायचं काही
त्यांना तुम्ही सहकार्य केलं. जन्मजन्म धन्यवाद, कोटी कोटी वंदना. पूर्तता करावी ही त्यांना विनंती करतो. दोन शब्द सांगतो. रामलू पोतू जी, टिपन्ना चंद्राज जी, हनुमंतू सायबोळ जी, वेंकटेश पोंडी जी, शंकर जावरकोंडा जी, नागनाथ खंदा जी, श्रीनिवास गणेरी जी, श्रीनिवास दोस्ती जी, रेणुकाताई बुद्धाराम, जनार्दन इंद्रामोरे जी, उपस्थित सर्वच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे वडीलधारी बंधू आणि भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळी, सगळ्यांना प्रथम नवीन वर्षाच्या शुभाकांक्षा देते आणि येणाऱ्या संक्रांत आणि पोंगलच्या पण शुभाकांक्षा. आज छोटा पण खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. हे साहित्य आमदार निधीमधून देण्यात आलंय. त्याचा कार्यक्रम आणि NT रामाराव जन्मशताब्दी सोहळा देखील आपण आज साजरा करत आहोत. ह्या शाळेला आपण साहित्य या ठिकाणी दिलंय. त्यामध्ये क्रिकेट किट आहे, क्रिकेट किट साहित्य आहे, टेनिस बॉल आणि रॅकेटचं साहित्य आहे, चेस साहित्य आहे, कॅरम बोर्ड आहे आणि व्हॉलीबॉलचं साहित्य आहे. अशा छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत, पण तिकडे तेलगू समाजाची, बिडी कामगारांची, यंत्रमाग कामगारांची मुलं जातात. ते विकासापासून किंवा निधीपासून वंचित आहेत आणि त्यांना मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजते. मी काय मोठी गोष्ट असं केली आहे नाही, कारण हे कर्तव्यच आहे. एक लोकप्रतिनिधीचं हे काम असतं. मी काय मोठं नाही केलं. काम करणारा अर्थात तो आहे, पण त्यांनी जी ताकद दिली आणि तुम्ही मला नेहमी आशीर्वाद देता, तर मी समाजाप्रती ऋणी आहे आणि मी शब्द कमी पडतात, पण मी कार्याच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे दाखवू शकते किंवा सिद्ध करू शकते की मी आपली आयुष्यभर ऋणी आहे. आणि तेलगू भाषे किंवा समाज किंवा पूर्व भाग जो आहे माझ्या मतदारसंघातला, मला खूप काही दिलं आहे. तुम्ही मला खूप काही शिकवलं आहे. कष्ट काय असतात हे तुमच्याकडून मी शिकली आहे. आणि ह्या समाजाला, ह्या भाषेला, त्या समाजाच्या बांधवांना, भगिनींना पुढे नेणं हे आपल्या सगळ्यांची माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला 3दा आमदार बनवलं हे मी ठामपणे सांगते. जरी समाजाची लोक उभी होती तरी तुम्ही काही न बोलता करून दाखवलं. तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला, नाहीतर निवडून आली नसती. आणि म्हणून शांतपणे तुम्ही आशीर्वाद दिला, त्याबद्दल मनापासून आभार. मी हे कधीच विसरणार नाही आणि मी माझ्या शेवटच्या श्वासेपर्यंत तुमच्या सोबत आहे. कामगारांची सेवा म्हणजे ईश्वरांची सेवा. हे करूनच मला समाधान मिळतो. कोणत्या मोठ्या पदापेक्षा तुमच्या बरोबर राहून मला जो आनंद मिळतो त्याला तोड नाही आहे. आज गणेरीजी असतील, मल्लिकार्जुन कमटमजी असतील, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण एक मोठं प्रशस्त तेलगू भवन या सोलापुरात उभं करत आहोत पहिल्यांदाच. आणि हा आपला अभिमान आहे, कारण त्या तेलगू समाजाने सोलापूरच्या आर्थिक इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे. पॉवर लूम्स असतील, बिडी कारखाने असतील, हँडलूम असतील, वेगवेगळे कारखाने असतील, म्हणजे अगदी कारखानदारांपासून कामगारापर्यंत तुमचं योगदान आहे. आणि एक भव्य तेलगू भवन इथे उभं राहणं ही शोभाच वाढवेल सोलापूरचा. आणि तेलगू भाषा, तेलगू संस्कृती, तेलगू कल्चर, तेलगू लिटरेचर, साहित्य हे सर्वात जुनं आहे आपल्या देशातलं, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृतीचं. आणि म्हणून आपल्या लोकांना इथे हे समजून देणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तिकडे तेलगू भाषिक पुस्तकं असतील, तिकडे खूप काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतील आणि खूप मोठं काम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून शेवटच्या टप्प्यात भूमिपूजनाचीच वाट. तुमचेच एक समाजाचा बांधव आडवा आलेलं काय जेलस, म्हणजे दुसरं काय ना, चांगलं काम होत असताना लोक येतात, पण ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की समाजाचाच एक बांधव, म्हणजे आपण समाज म्हणतात ते समाजाला आडवं येतात. तर ते आता लवकरच तो अडथळा म्हणजे तो गेला, तर ते लवकरच होणार आहे. आणि इतर पण काही असतील कामं तर तुम्ही मला नक्की आवर्जून अधिकाऱ्याने हक्काने सांगा, मी तुमचीच आहे. आणि आज काही इलेक्शन नाही, मतं मागायला आली नाही, पण जसं तेलंगणामध्ये कायापालट झाला, जसं तेलंगणामध्ये काँग्रेस आलं, तसं महाराष्ट्रामध्ये पण काँग्रेस आणणं महत्त्वाचं आहे. कारण का गोरगरीब कामगार धारक
त्यांचा वाली काँग्रेस आहे. मला माहिती आहे की यंत्रमाग धारकांना पण मोठा पॅकेज त्यावेळेस शिंदे साहेबांनी आणलेलं. बीडी कामगारांना सुरक्षित काँग्रेस पक्षाने ठेवलेलं. महिलांना पेन्शन, बीडी कामगारांना पेन्शन अधिकार त्यांनी दिला, कामगारांना देखील. पण हे जे बीजेपी किंवा मोदी सरकार आहे हे एक काम व्यवस्थित करतं, खोटं बोलण्याचं काम आणि दुर्लक्षित करण्याचं काम. त्यांचं लक्ष गोरगरिबांकडे नाहीच आहे, फक्त अदानीकडे आहे. त्यांच्या काळात सिलेंडर एवढं महाग झालं, 300 रुपयाचं 1500 रुपये झालं. रॉकेल म्हणजे रेशन दुकानात सगळं धान्य बंद झालं. आज पाणी सोलापूरला 7 दिवसाआड येत आहे, कारण का ते कॉर्पोरेशनमध्ये इलेक्शन घ्यायला तयार नाही आहे, त्यांच्या बाजूनी मताधिक्य नाही आहे म्हणून. आज 1 वर्ष झालं कॉर्पोरेशनमध्ये इलेक्शन नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीजेपी आणि मोदी आल्यापासून बीडी कामगारांची आठवडा मजुरी बंद झाली नोटबंदीमुळे. एवढा मोठा अन्याय झाला आपल्या लोकांवर. आता तुम्ही पण बोलायला पाहिजे. आता मोदीचं भूत काढून टाका डोक्यातून. आणि त्यांनी तुम्हाला काही केलं नाही. आता तुमच्याकडून हे विरोध होणं गरजेचं आहे, नाहीतर उद्या तुमच्या पण घरात येऊन म्हणजे नाहीतर त्यांना वोट देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड किंवा तो लाड मारून घेणार. म्हणून एवढीच तुम्हाला विनंती करते, मी तर आहेच तुमच्यासोबत, मी सोडून कुठे जात नाही. आणि एवढंच या ठिकाणी सांगते. आणि लवकरच मला असं वाटतं येणाऱ्या 2-3 महिन्यात आपण तेलगू भवनचं पण भूमिपूजन करत आहोत. आणि तुम्ही या शाळेसाठी जे काही मागणी केली, खोल्या असतील, खुर्च्या असतील, दरवाजे दुरुस्त असेल काही, तर मी तर आहेच, हक्काने मागा, मी देईन. हे सगळं तुमचंच आहे, माझं नाही. आमदार निधी पण टॅक्स पेअरचीच निधी असते. तर 13 तुझको अर्पण क्या लागेल. एवढंच या ठिकाणी बोलते आणि माझे 2 शब्द संपते. धन्यवाद. जय हिंद. వంద సంవత్సరాల అతని అయింది అతని పుట్టి 1923 అంటే ఆ కార్యక్రమం మనము చేసుకుంటున్నాము. తెలుగు దేశం స్థాపించి కూడా 50 ఏళ్ళు అవుతుంది. ముఖ్యమంత్రి అయింది, సంస్థ స్థాపించి కూడా 50 ఏళ్ళు అవుతుంది. మన తిప్పన్న గణేరి ఈ ఎన్టీఆర్ అభిమానులు తిప్పన్న గణేరి, రాములు పోతు, జనార్దన్ ఇంజామురి, తిప్పన్న, చిన్నరాజు, నాగనాథ్ అక్కల్, రాయలింగ్ మిట్టాపల్లి, శ్రీనివాస్ దోస్కి, శ్రీనివాస్ గణేరి, ఇంకా తదితరులు అందరూ, ప్రణితి తాయి, మా రేణుక మాత, మీరింత ఎన్టీ రామారావు అభిమానం ఎక్కడ మనము మహారాష్ట్రలో ఉండి ఇంత 5-6 లక్షల ప్రజలు ఉండి మనము రామారావు రాముడు ఒక కృష్ణుడు అని మనము అభిమానంతో ఇలాంటి రకమైన కార్యక్రమం చేస్తున్నాం. నిజంగానే అతని వేషం వేస్తే రాముడు కృష్ణులాగానే కనిపిస్తాడు. మొట్టమొదలు మాయాబజార్ సినిమా తీసేటప్పుడు ఎన్టీ రామారావు మొదటి ఉండడు, ఆయన కృష్ణుడి పాత్ర అతన్ని అని అన్నారు. అయితే ఆ వేషం వేసిన తర్వాత కృష్ణుల్లా కనిపిస్తుంది, టెంకాయ కొట్టి కాలుమట్టుడు ఆయన. అంత అభిమానం మనందరికీ ఉన్నది. మనము ఇప్పటిదాకా కార్యక్రమంలో చేసుకుంటూ వస్తున్నాం. దీని ద్వారా 2 కార్యక్రమంలో కూడా వచ్చిన ఇట్లనే మీరు కార్యక్రమాలు చేయాలి. మనకు ప్రణితిత ఎప్పటికీ సహకారం చేస్తుంది. మీకు అందరికీ తెలుసు, మీ ఇంత చిన్న పిల్లగాడు పోయినా కూడా ఆమె ఇంత మంచి సహకారం మనకు చేస్తుంది. ఇప్పుడు మనకు తెలుగు భవన్ అవుతుంది. తెలుగు భవన్ ఈ నెల 2 నెలల లోపల శంకుస్థాపన అవుతుందని అనుకుంటున్నాను నేను. అయితే 100% పని అయింది ఉన్నది. ఇక మనోళ్ళే నాగేష్ వల్యాలు మీకు తెలుసు. ఎందుకంటే అక్కడ ప్లే గ్రౌండ్ కోసం జాగలేదు. అది స్కూల్ తిన్నది, లైబ్రరీ రిజర్వేషన్, మన లైబ్రరీ కోసం మనం అడిగాం. అయితే వాడు అనధికృతున్నది అది. ఎందుకంటే కలెక్టర్ ఇప్పుడు కోర్టులో ఉన్నది, కోర్టు కూడా వానికి దండ చేస్తుంది. ఎందుకంటే మీ ఎవరి పర్మిషన్ లేక అది కట్టించున్నది, అది ఎప్పటికీ పోతుంది. కానీ మీ అందరూ ఎన్నుకుండాలి, తాయి ఎన్నుకుండాలి. ఎందుకంటే మనకు మన ఇంటి మీద మోర్చ తీసుకుపోయాడు, మీరు అందరు రావాలి. ఎందుకంటే ఇంత మంచి పని చెయ్యంగా ఇప్పుడు మనము సోలాపురం వచ్చి 1878 నుంచి 75 నుంచి వచ్చిరంట.
అన్నేళ్ల నుంచి తెలుగు భవన్ లేదు. మనం తాయికి రిక్వెస్ట్ చేసినాము, అది రిజర్వేషన్ జాగా ఉన్నందుకు తాయి అప్పటి నుంచి ప్రయత్నం చేస్తుంది. అయితే ఇప్పుడు వీడ ఏమైంది, రాజకీయం వచ్చింది. వచ్చి వాళ్ళు ఏం చేస్తున్నారు, ఇది కావద్దు అని ప్రతి ఒక్కరికి అట్లా ఎందుకుంటుంది తెలియదు. మంచి పని అవుతుంది కదా, మరి మన తెలుగు భవనే అవుతుంది కదా, అది ఎందుకు విరోధం చేయాలి అనేది వాళ్ళకి విచారం లేదు. మనము అందరి పక్షులు కూడా కలిసినాం. మన విజయ్ కుమార్ దేశ్ముఖ్ కలిసాం, అతనికి ఇతన్ని కలవలే, మనము సుభాష్ కలవలే, ఎందుకంటే అందరితో పోయొచ్చినాం. వాళ్ళు అప్పుడు మేము సహకారం చేస్తామన్నాం కానీ కాలేదు. कसं आहे आम्ही सगळ्या नेत्यांना भेटलो, म्हणजे मध्ये आणि जे केलं होतं आपलं मराठीला येतात ऐकलेलो आहे. या पक्षाला कोणत्या पक्षात होतं नागेश वल्ल्याला, त्यांच्या पक्षाच्या आमदारांना आम्ही भेटलो. जरा सांगा तुम्ही असं काम होताना ते आडवा कशाला लावा लागला. म्हणलं तरी सांगतो म्हणले, पण ते काय प्रयत्न नाही झाले. మంచి పనికి కిచెనే ఉంటుంది. మీరందరూ సహకారం చేయాలి. అది తాయి ఎప్పటికీ సోలాపూర్ లోపల తాయి చేసినట్టు పని చేయాలి, అవునా కాదు? తాయి सारखं काम आजपर्यंत कोणी केलेलं नाहीये. कोणी गोर गरीब जाऊ द्या, कोणी जाऊ द्या, त्यांनी आर्थिक सहाय्य पण करतात. असं काही लोकांना, अनेक लोकांचं हार्ट ऑपरेशन वगैरे, लहान पोरांचं ऑपरेशन असू द्या, काही असू द्या, पण आपण त्यांच्या मागे राहायला पाहिजे. आणि तुम्ही असंच कार्य करत जाओ. आता तो विषय नाही. ताई आमदारला उभारू द्या, खासदारला उभारू द्या, पण आपण त्यांच्या मागे राहायला मला बोलायचं होतं, पण पोलीस साहेबांना आग्रह केल्यामुळे त्यांनी बोलले. कमतम साहेबांनी ते आपण म्हणलात आमच्या गरिबांच्या ज्या व्यथा जाणून आपण इथे आम्हाला ते डोळ्यासमोर आणलात. आपण आमच्या गरिबासोबत एवढा आहात, आमचं मन भरून आलंय. आणि विशेषतः मॅडम, आपण आपल्या कार्याची परिस्थिती येण्याची काही गरज नाही. प्रत्येक गरिबाच्या मनामनात सोलापूरची ताई म्हणजे प्रणिती ताई हे नाव बोलून आहे. जर आताचा जर कोण आपला माणूस असू दे, जो जात बघत नाही, पात बघत नाही, धर्म बघत नाही, पक्ष बघत नाही, अक्कानं जो कोणी आपल्या दारी आला आणि तो निराश होऊन गेला असेल, कधीच सोलापूरच्या धर्तीवर घडलेलं नाही ताई, आणि ते घडणार सुद्धा नाहीये. आपण एक ज्वलंत एवढं मोठ्या ताकद सोलापूरसाठी ते आम्हाला अभिमानाने सांगतो, आमची काही प्रणिती ताई. आणि विषय नसला तरी सुद्धा काही मी आपल्याला बाहेर येतो. आपण म्हणाला 3 वेळेस आम्ही आपला आमदार केलो. जर काही आपण उद्या इच्छेने खासदारसाठी जर उभारला तरी सुद्धा पुढच्या व्यक्तीची डिपॉझिट जप्त होऊन आपण एकमताने निवडून एवढे ग्वाह्याने शाश्वतपणे देतो नाही. कारण आम्ही जर राज्य सरकारमध्ये आम्ही आपले प्रश्न एवढे मांडून आपण सोलापूरचे एवढं प्रगती पदावर नेत असेल, तर केंद्र सरकारमध्ये जर आपण गेलं तर सोलापूर हा सोन्याचं होईल, यात काही दुमत नाही काही. त्यासाठी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. आपण कोणत्याही पदासाठी उभारला तरी आम्ही आमच्या जीवाचे रान करून आपल्याला एकमताने निवडून आणि यापुढे सुद्धा आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी सहभाग आहे. वेळोवेळी आपण असंच आम्हाला सहकार्य करावे अशी पुन्हा एकदा आपल्यासमोर विनंती.